शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी आता मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। 65 लाखांहून अधिक कर्ज खात्यांवरचं कर्ज आता माफ केलं जाणार आहे। कर्जमाफीला मंजुरी तर मिळालेली आहे, पण सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे याची घोषणा करण्यात आलेली नाही। बच्चू कडू सध्या आपल्या सोबत याविषयी बोलतील। आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू भाऊ, कसं बघताय या कर्जमाफीकडे? कारण एकीकडे विरोध होताना दिसतोय, सरसकट कर्जमाफीची मागणी होतीये, पण तरी देखील आता 36,585 कोटी रुपयांची साधारण ही कर्जमाफी असेल। पहिले तर या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांनी, ज्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी, आमचे नेते राजूजी शेट्टी, अमररावजी चटप, नवलेजी, आमचे तुपकरजी आणि सगळ्यांचं मी खरं तर जानकरचा आभार मानतो। खास करून देवाभाऊचा आणि अनाथाचे नाथ एकनाथजी शिंदे ज्यांनी जगार मेहनत घेतली त्यांचं पण आभार मानतो। 30 जूनच्या आत कर्जमाफी केलेली आहे सरसगट। म्हणजे आमचं असं म्हणणं आहे का जो प्राध्यापक आहे, आमदार आहे, खासदार आहे, कलेक्टर आहे, त्याला कशाला कर्जमाफी पाहिजे? जो शेतकरी आहे तो निवड शेतकरी आहे, त्याला कर्जमाफी उलट जास्त रकमेची दिली पाहिजे। आणि जो रेग्युलर कर्जदार भरणारा आहे त्याला 50,000 नाही 1 लाख केलं पाहिजे। त्याला 1 लाखाचा प्रोत्साहन निधी दिला पाहिजे, अशाही अपेक्षा गव्हर्नमेंट कडून आहे। पण तरी सुद्धा प्रचंड 1 वर्ष उन्हातानात आम्ही आंदोलन केलं, 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस उपोषणाला बसलो आणि त्यानंतर सरकारने दिलेलं आश्वासन आज पूर्ण करते, म्हणून सरकारचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो। बरं बच्चूजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। तर कर्जमाफीला सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। सध्या विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत, आचारसंहितेमुळे याची अधिकृतपणे घोषणा केली जात नाहीये। मात्र 36,585 कोटी रुपयांची ही कर्जमाफी दिली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।